नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रीमियम भरला आहे पण पैसे तुम्हाला मिळालेलेच नाही आहेत। महाराष्ट्रात सध्या पीक विम्यावर मोठा घोटाळा तर नाही ना, असं अनेक शेतकऱ्यांच्या मनातले हे प्रश्न आहेत। त्यामुळे आपण यावर आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आणि आज आहे तारीख 5 मे 2026 आणि ज्या नवीन अपडेट आलेले आहेत पीक विमाबद्दल ते आपण एक एक करून बघून घेऊया। ओके, आता तुम्ही सध्या विचार करत असेल की महाराष्ट्रात सध्या पीक विमा योजनेवरून एवढा मोठा वाद निर्माण का झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा भागात शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की विमा कंपनी फक्त आता कांदा पिकालाच भरपाई देत आहे आणि बाकी पिकांकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि चिंतेची बाब आहे। यामुळे हजारो शेतकरी संतप्त झालेले आहेत। आकडे ऐकून तुम्ही थोडंसं अचंबित व्हाल, कारण सुमारे 25,000हून अधिक शेतकरी अजूनही भरपाई वासून वंचित आहेत। ओके, हा डेटा कमी नाही आहे। ओके, आता शेतकरी काय करतो, शेतकरी प्रीमियम भरतो, आशा ठेवतो की नुकसान भरपाई होईल, पण जेव्हा नुकसान होतं तेव्हा त्यांना मदतच मिळत नाही। मग ही योजना नेमकं कोणासाठी आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। ओके, आता दुसरी एक बातमी सांगायची झाली, ओके, तर विदर्भात बेसिकली 4.21 लाख शेतकरी अजूनही क्लेमच्या प्रतीक्षेत आहेत। काहींना तर अजून एकही रुपया मिळालेला नाही आहे। ओके, ही गंभीर बाब आहे। ओके, तर शेतकरी बंधूंनो, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार असायला हवी, पण सध्या तीच योजना प्रश्नचिन्हाखाली आलेली आहे। सरकार आणि विमा कंपन्यांनी यावर तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर शेतकऱ्यांचा विश्वास पूर्णपणे ढासळेल। ओके, आता तुमचं मत काय आहे शेतकऱ्यांना, तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे का? तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब फ्रीमध्ये करा, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आवाज उठवणंसुद्धा गरजेचंच आहे। धन्यवाद।